सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल. व्यवसायाच्या योजनांमध्ये तुम्हाला अचानक बदल करावे लागतील. दिवसाच्या सुरुवातीला कामाची गती थोडी मंद राहील. वेळेवरती पूर्ण न केल्यानं तुमचं काम बिघडू शकतं. कामाचा आज तुम्हाला जास्त कंटाळा राहील. कोणत्याही कामाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल. कामामध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर मग मात्र तुम्हाला यश मिळेल. तुमचा आर्थिक फायदा हा गरजेनुसार होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व कामं तुम्ही सुरळीत पार पाडाल. नोकरी व्यवसायातून तुम्हाला आर्थिक लाभ होतील. पैशांशी संबंधित आर्थिक समस्या संपुष्टामध्ये येतील. तुमचं मन हे अस्वस्थ होईल. समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. शारीरिक त्रासामुळे तुम्हाला वैताग येईल. घरातील कामं ही तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. शेजाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. मुलं त्यांच्या इच्छेनुसार काम करतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा अपेक्षेच्या विरुद्ध राहील. विचारपूर्वक योजनांमधून सुरुवातीला तुम्हाला यश मिळेल, परंतु नंतर तुमच्या हाती निराशा येऊ शकते. ज्या व्यक्तीकडे तुम्ही मदत मागाल तो तुम्हाला गोंधळात टाकेल. आज तुम्हाला स्वावलंबीपणानं काम करावं लागेल. पैशांच्या बाबतीत पार्टनरशिपमध्ये मतभेद होऊ शकतात. तुमच्या उपयोगीची गोष्ट पूर्ण करण्यासाठी तुमचा वापर केला जाईल. कामावरती राग काढल्यानं तुमचं प्रकरण बिघडू शकतं. जुनी कामं पूर्ण होण्याची चिंता राहील. प्रेमसंबंधांमध्ये निराशा येईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्रदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहील. कोणतंही काम करायचं ठरवलं तर त्यामध्ये तुम्ही अडकून पडाल. धीर सोडू नका. प्रयत्न करत राहा. कामामध्ये सुधारणा होईल. शारीरिक थकवा जाणवेल. आळशीपणा करू नका. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही बेफिकीर राहाल. कुटुंबातील परिस्थिती थोडी सामान्य राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना चण्याची डाळ किंवा गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं काम यशस्वी होईल. सकाळी काम लवकर सुरू केल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. थोडेसे प्रयत्न करून बरीचशी कामं पूर्ण होतील. कठीण कामामध्ये तुमची मदत होईल. सरकारी कामामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही मनावर घेऊ नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला धावपळ करावी लागेल. शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. काही कामं अनिच्छेनं तुम्हाला करावी लागतील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. राग आणि द्वेषाची भावना तुमच्या मनामध्ये कायम राहील. घरातील वातावरण सामान्य राहील. आर्थिक कारणांमुळे काही महत्त्वाची कामं ही अपूर्ण राहतील. मुलांच्या प्रगतीबद्दल मात्र तुम्ही समाधानी राहाल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा आळसाने भरलेला राहील. शारीरिकदृष्ट्या तुम्ही अस्वस्थ राहाल. सांधेदुखी आणि जडपणाच्या समस्या उद्भवतील. कामामध्ये तुम्हाला विलंब होईल. व्यवसायाच्या मंद गतीमुळे आर्थिक घडामोडींवरती परिणाम होतील. नोकरदार लोक अचानक लाभानं रोमांचित होतील. व्यापारी वर्गाला खर्च करण्यायोग्य नफा मिळेल. घरगुती वाद होतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा.
आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आशावादी राहील. तब्येत चांगली असल्यानं मन लावून तुम्ही काम कराल. कोणाच्या बोलण्याकडे आज जास्त लक्ष देऊ नका. कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. पैसा आणि सन्मान दोन्हीही मिळण्याची शक्यता आहे. कर्ज घेण्याच्या पद्धती वाढल्यानं तुमची गैरसोय होईल. व्यवसायामध्ये प्रगतीसाठी गुंतवणूक करणं शुभ राहील. आज तुम्हाला भावंडांकडनं कमी सहकार्य मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं चंदन कपाळी लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सावध राहावं लागणार आहे. पैशाच्या मागे धावण्याच्या प्रवृत्तीवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. संपत्ती आणि मान सन्मानाचं नुकसान होईल. जुनी कामं पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायातील प्रतिस्पर्धी कामामध्ये अडथळे आणतील. लहान सहान बाबींवरनं कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये तुम्ही संयम ठेवा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज अनैतिक कामांपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. संभ्रमामुळे तुमचं मन भटकेल. लोक तुमच्याशी भावनिक बंध निर्माण करतील. गरजेच्या वेळी कोणीही पुढे येणार नाही. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या वर्तनामुळे तुम्हाला त्रास होईल. पोट किंवा श्वासाचा आजार तुम्हाला उद्भवू शकतो. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज मानसिक अस्वस्थतेमुळे तुमचं काम बिघडण्याची शक्यता आहे. सरकारी कामं जरा जपून करा, कारण तुमचं नुकसान होईल. नात्यांबाबत तुम्ही प्रामाणिक राहणार नाही. चुकीच्या वागण्यानं कुटुंबामध्ये वातावरण बिघडेल. लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतील. मानसिक दबावामुळे आरोग्यामध्ये चढ उतार होतील. घरातील मंडळी तुमच्यावर नाराज होतील. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुम्ही परिस्थिती हाताळू शकणार नाही. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला लाभदायक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी उत्पन्नाचे स्रोत वाढीस लागतील. पदोन्नतीसोबत व्यावसायिक क्षेत्रांशी संबंधित महिलांना प्रोत्साहनासाठी आर्थिक मदत मिळेल. सामाजिक कार्यांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमचा आज मान सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्यांचं मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. प्रेमसंबंधांमध्ये जवळीकता निर्माण होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी चंदनाचा टिळा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.